सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून आज मोठं सोलापूरमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जातंय। या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं जाते। आज देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा होणार आहे आणि आपल्यासोबत रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत। दादा काय सांगाल सात रस्त्यापर्यंत लोक गेलेली आहेत। या ठिकाणी आम्ही आवाहन केलंय की जी लढत होणार आहे कशा प्रकारे बघताय वीरेश मोहिते पाटलांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करायचं परंतु सर्व कार्यकर्त्यांचं माझ्यासमोर चालणं कुठलंही आव्हान नाही। संभाजी लोकसभा मतदारसंघामध्ये देशाधिक सर्वाधिक विकास झालेला मतदारसंघात एक मतदारसंघ आणि जनता ठरवेल आणि सर्वांनी निर्णय घेतला की याच ठिकाणी वर्षानुवर्षे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या लोकांनी कामं केले। 5 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं। यांचं प्रबोधन आपल्याला होणार आहे। आपल्याला इथं आलेलं आहे 2 आव्हान आहे असं वाटतंय का एकतर्फी आपल्याला बिलकुल आव्हान एकतर्फी निवडणूक आपल्यासोबत रामभाऊ देखील आहेत। रामभाऊ आज लोकांचा असा जल्लोषात जे आपलं स्वागत केलं जाते चौका चौकामध्ये कडाक्याचं ऊन देखील आहे। या ठिकाणी 7 रस्त्यापर्यंत इकडे संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गर्दी आहे। 1.5 लाखापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युवक जनता सामान्य ओबीसी दलित आदिवासी हे सगळे मिळून या ठिकाणी आले आहेत। त्यामुळे निश्चित मोदीजींना जनतेचा पाठिंबा आहे। माढा सोलापूर दोन्ही मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विजय होईल या ठिकाणी दिसतंय। देवेंद्र फडणवीस येत आहेत, कशा प्रकारे स्वागत केलं जाणार आहे सोलापूर? मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे। आपण बघितलंय पुढे 1 किलोमीटर रांग आहे, मागे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रांग आहे। त्याच्यामुळे हा विश्वास आहे की मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय होतो। राम सातपुते यांनी विजयाचा संकल्प जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। अनिकेत गायकवाड, सोलापूर।